नमस्कार मंडळी. तर मी चालली आहे बाहेर. तुम्ही म्हणाली सततच बाहेर जाती, तर मी चाललेले आहे मुलांच्या स्कूलमध्ये, म्हणजे स्वराचा पेरेंट्स डेचा प्रोग्राम होता, तर तिकडं चालली आहे. कॅब बुक केली आणि एकटीच चालली आहे. तर स्कूलमध्ये आलेली आहे. तर आता मी चालले, कारण पाऊस वगैरे नव्हतं, बाहेर मस्त वातावरण होतं. मुलं देखील, मोठी मुलं ग्राउंडवर वगैरे खेळत होते. आणि ही बघू शकता, ही स्वराची स्कूल आहे. आतून थोडंसं दाखवलं, जास्त दाखवू शकत नाही आहे कारण स्कूलचा विषय असतो. आणि इथं बघू शकता पेरेंट्स डे जिथं होता, सेलिब्रेट होणार होता, त्या हॉलमध्ये आले. खूप छान डेकोरेट वगैरे केलं होतं. आणि आता फायनली पेरेंट्स डेला स्टार्ट, म्हणजे सुरू झालेला आहे पेरेंट्स डे. आणि लॉंग फ्रॉक वगैरे घालून इथं स्वरा आणि स्वराच्या फ्रेंड्स, ज्या फर्स्ट प्रे डान्स होणार होता त्यांचा, तर त्याच्यासाठी आता त्यांनी छान असे गाऊन, लॉंग गाऊन जे बोलतो आपण, ते वेअर केले होते. आणि स्वराला नेहमीच अशा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला आवडतो आणि ती नेहमीच अशा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असते. तिला डान्सची खरं तर खूप जास्त आवड आहे. आणि पुढेही देखील तिचे प्रोग्राम वगैरे होतील तेव्हा ते डान्स देखील मी तुमच्यावर नक्कीच शेअर करेल. आणि आता इथे ह्यांचा प्रे डान्स सुरू झाला आहे. जास्त शूट घेतलं नाही कारण ते बरोबर वाटलं नाही, कारण मग एन्जॉय करायचं बाजूला राहतं आणि शूट घेण्यातच खूप जास्त टाईम जातो. त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त थोडंसं शूट घेतलं. आणि त्याच्यानंतर इथं एक ड्रामा होता, जो सुकलेल्या झाडांचं इम्पॉर्टंट वगैरे सांगण्यावर होता. तर थोडंसं मी ते देखील शूट केलं, दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की स्वराच्या शाळेमध्ये कशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी वगैरे होतात. हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर मी काल व्हिडिओ सकाळी 7:30ला टाकला होता. मला बघायचं होतं की 7:30ला व्हिडिओ टाकल्यावर किती व्ह्यूज वगैरे येतात, पण त्या मानाने आल्या नाही. म्हणून आता रेग्युलर टायमालाच आपला नेहमी येतो व्हिडिओ कसा येणार आहे. त्याच्यानंतर मम्मी शाळेत आली आहे म्हणलं कॅन्टीनमधून काही घेणार नाही असं होत नाही. तर ह्यांना दोघांना कॅन्टीनमधून खायला घेऊन दिलं आणि मी देखील मुलांच्याच बसमध्ये त्यांच्यासोबतच आता घरी चालले होते. मुलांना छान असं खायला वगैरे घेऊन दिलं, बसमध्ये बसले आणि मुलांना बघितलं खरंच खूप छान वाटतं. पहिले दिवस आठवतात. आणि बघू शकता इथं मुलांचं शाळा सुटली, शाळा सुटायचा उशीर असतो की बाहेर एकदा पडलं की ह्यांचं बसमध्ये चालू होतं खेळायचं. तर इथं बस चालू होती तरी देखील यांचं खेळायचं चालूच होतं. घरी आले त्याच्यानंतर मस्त देवासाठी शेंगदाण्याच्या लाडूचा प्रसाद वगैरे केला. ते काही शूट केलं नाही कारण ती रेसिपी एकदम सिंपल साधी आहे, म्हणून शूट करावीशी नाही वाटली म्हणून नाही केली. त्याच्यानंतर मस्त इथं मटकीची रस्सा भाजी केली, गरम गरम अशा इकडं पोळ्या केल्या. आणि स्वयंपाक करता करता त्यांच्याबरोबर बोलत होते, बोलणं चाललं होतं. आणि बघू शकता इथं मस्त गरम गरम पोळ्या वगैरे करून झाल्यात. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.